सो बेसिकली आज आपल्याला करायचं काय, लॉग इनचं पेज बनवायचं. ओके, अँड्रॉइड लॉग इन आणि त्याच्यानंतर त्याचं व्हॅलिडेशन करायचं. सो सगळ्यात अगोदर आपण काय टाकणार, युजर नेम USER किंवा यू नेम टाकतो. ओके, म्हणजे पहिली स्क्रीन आपली असेल एक एडिट टेक्स्ट, त्याच्यात आपण युजर नेम टाकणार आहे आणि दुसरं काय असणार आहे, पासवर्ड. इथे आपण PWD लिहितो, मी पासवर्ड टाकणार आहे. युजर नेम आणि पासवर्ड टाकायचं. त्याच्यानंतर आपल्याकडे सिम्पली ॲज युजल काय असणार आहे, एक सिम्पलचं बटन आणि ह्या बटनचं नाव असेल लॉग इन बटन, जे पण आहे. टेक्स्ट मोठी छोटी करून घ्या, त्याला लॉग इन जे पण आहेत लॉग. ओके, म्हणजे असा टास्क आहे. आपल्याला काय करावं लागेल, आधी एक एडिट टेक्स्ट घ्यावं लागणार आहे, 2 एडिट टेक्स्ट, एक बटन आणि ह्या बटनच्या याच्या क्लिकवर आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड गेट करायचं आहे आणि ते आपल्या एक व्हेरिएबल मध्ये आपण ऑलरेडी स्टोअर करून ठेवू आणि त्याच्या बेसवर कम्पेअर करू की युजरने टाकलेला पासवर्ड आणि युजरने टाकलेला युजर नेम हे जर आपल्या एक्झिस्टिंग युजर नेम पासवर्डशी मॅच होत असेल तर लॉग इन सक्सेसफुल देणार आहे, नाहीतर लॉग इन फेल किंवा जो मेसेज आपण देता येईल आपल्याला देता येणार. ठीक आहे, त्याच्यातले कंट्रोलर काय काय पहिलं तर आहे एडिट टेक्स्ट, म्हणजे आपला जो फर्स्ट पार्ट जो आहे तो हा काय तुमचा एडिट टेक्स्ट आहे, हा पण एडिट टेक्स्ट आहे आणि हा काय तुमचा बटन. या दोघांना कम्पेअर करायचं, एक लॉग इन सक्सेसफुल देन पुढच्या स्क्रीनला जायचं, नाहीतर इथेच थांबायचं. ठीक आहे, सो सगळ्यात अगोदर आपण डिझाईनचा पार्ट कम्प्लीट करून घेणार आहे. सो डिझाईन पार्ट जे आहे, कुठे गेला डिझाईन पार्ट, इथे. फाईन. ओके, सो कुठलाही अँड्रॉइड स्टुडिओ आपण ऑन ऑन जर केला, पहिला पार्ट जो दिसतो आपल्याला ही ब्लँक स्क्रीन दिसते. त्याच्यानंतर ऍपच्या याच्यामध्ये जाऊन इथे हे फोल्डर स्ट्रक्चर आहे. मॅनिफेस्ट मध्ये परमिशन्स असतात, जावा मध्ये कोडिंग पार्ट आहे, रिसोर्स मध्ये डिझाईन पार्ट आहे, ग्रॅडल मध्ये एक्सटर्नल लायब्ररीज वगैरे आहेत. फर्स्ट पार्ट इज कोडिंग पार्ट, सॉरी डिझायनिंग पार्ट करून घ्यायचा. डिझायनिंग मध्ये ड्रॉएबल मध्ये इमेजेस वगैरे ठेवलेले असतात, लेआउट मध्ये ऍक्च्युअल डिझाईन करायचे असते. सो आपण लेआउट मध्ये जाऊन जी बाय डिफॉल्ट फर्स्ट ऍक्टिव्हिटी जनरेट झाली आहे ऍक्टिव्हिटी मेन, ती ओपन करणार. ठीक आहे, याच्यामध्ये सगळ्यात पहिली जी स्क्रीन दिसते सुरुवातीची, जी त्यांचं जे डिफॉल्ट लेआउट दिलेलं आहे कन्स्टंट लेआउट ते असतं. ओके, पण आपण मोस्टली त्या लेआउटवर काम करत नाही, आपण लिनियर लेआउटवर काम करणार आहे. सो सगळ्यात अगोदरचं काम तुमचं काय, हा जो लेआउट आहे तो काढून तिथे लिनियर लेआउट टाकते. याचे दोन ऑप्शन आहे, एक तर तुम्ही डायरेक्टली हा पार्ट असं सिलेक्ट करून तिथे लेआउट करू शकता, हे केलं तरी चालतं. ओके, ऑर एल सिलेक्शन पार्ट लवकर लक्षात येत नसेल तर सिम्पली तुम्ही काय करणार आहे, राईट क्लिक करून, हा राईट क्लिक करून जो पार्ट आहे कंटेंट व्ह्यू मध्ये किंवा ऑर्गनाइज, तिथून तुम्ही हे करू शकता. ठीक आहे, दोन ऑप्शन आहेत, पण शक्यतो डायरेक्ट सिलेक्ट करून आलं तर वेळ पण वाचतो. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर हा डिफॉल्ट लेआउट येऊन जाणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की डिफॉल्ट ओरिएंटेशन जी लिनियर लेआउटची आहे, जी हॉरिझॉन्टल असते, दिस हॉरिझॉन्टल. ठीक आहे, म्हणून याचं शक्यतो ओरिएंटेशन काय करून घ्या, व्हर्टिकल करून घ्या, सो दॅट तुम्हाला एकाखाली एक गोष्ट येऊन जाते. ह्याच्यानंतर आपल्याला काय काय लागणार आहे, दोन एडिट टेक्स्ट लागणार आहे. सो मी एडिट टेक्स्ट घेतो इथे, मॅच पॅरेंट आणि व्रॅप कंटेंट करणार आहे. याला एक हिंट म्हणून प्रॉपर्टी आहे, आपण तिथे म्हणून एंटर युजर नेम USERNAME. ओके, आणि याला एक आयडी देऊन टाक, आयडी @ID EDT UNM सिमिलर वेने दुसरा आपण एक एडिट टेक्स्ट लागणार आहे. सो याला जस्ट कॉपी करणार आहे, आपण खाली जाऊन काय करू, पेस्ट करू. युजर नेम झाला, त्याच्यानंतर एंटर पासवर्ड PASSWORD आणि ते EDT PWD म्हणतो मी. ठीक आहे, दोन एडिट टेक्स्ट झालेत. खाली स्क्रोल करा आणि एक बटन लागेल आपल्याला, बटनचं नाव असेल तुमचं लॉग इन. सो बटनचा क्लास व्रॅप कंटेंट आणि याला नाव देऊन टाकू टेक्स्ट म्हणून नाव देणार, सॉरी स्मॉल मध्ये टेक्स्ट लॉग इन किंवा साइन इन, तुम्ही काही पण म्हणू शकतो.
आयडी प्रत्येक याला आयडी देण्याचं विसरायचं नाही. सो इथे BTN लॉग इन लावून मला याची ग्रॅव्हिटी मी सेंटर करून घेतो. लेआउट ग्रॅव्हिटी जी आहे सेंटर. ओके. आणि ह्या पूर्ण लेआउटला परत सेंटर मध्ये आणणार, म्हणून इथे येऊन मी काय करणार, फक्त ग्रॅव्हिटी त्याची सेंटर करणार. ओके. आता हे खूप दिसणार, मग इथे आपण डायरेक्टली पॅडिंगचा अर्थ काय आहे, चारही बाजूने इक्वल स्पेस सोडणार येतो. ठीक आहे, व्यवस्थित दिसते. याचा बॅकग्राऊंड कलर वगैरे आपण भरपूर गोष्टी करू शकतो, त्याच्या रिलेटेड करायचं असेल तर तुम्ही करून बघा, काय हरकत नाही. बॅकग्राऊंड कलर द्या पर्पल 500 वगैरे. आता त्याच्यावर तो कलर बटनचा नाही दिसला, मे बी तुम्ही काय करू शकता, जर लाईट कलर पाहिजे असेल तर एक कलर सेट तुम्ही इथे जनरेट करून घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल हा कलर आहे. ओके, तो कलर देऊन टाकायचे, थोडासा वेगळा वाटतं. ठीक आहे. आणि इथे टेक्स्ट कलर वगैरे तुम्हाला ते व्हाईट व्हाईट करून घ्यावं लागतील, तेव्हाच तो हायलाइट होणार. याचा डिफॉल्ट टेक्स्ट कलर इथे आहे का, कलर करता येईल का टेक्स्ट कलर, येस आहे ऑप्शन, व्हाईट. झालं का व्हाईट? नाही, ठीक आहे. याला एक ना वेगळे डिझाईन प्रॉपर्टी आहेत, आता मी तुम्हाला तीन सांगणार, ते नंतर सांगेल. त्यासाठी एक्सटर्नल ड्रॉएबल फाईल डाउनलोड करावं लागतात आणि ते ॲज अ बॅकग्राऊंड सेट करावं लागतात, सो दॅट ती स्क्रीन वगैरे तशी डिझाईन होते. मला दाखवू शकतो मी. हा, हे याच्यात मिक्सर करून घ्यावं लागेल आपल्याला. हा जो खूप हार्ड दिसतोय ना, त्याला थोडासा थिंग, सो दॅट तो बॅकग्राऊंड कलर दिसेल. ठीक आहे, फाईन. आणि ह्या बटनचा एक कलर आपण थोडासा वेगळा ठेवू शकतो. व्हॅल्यूज मध्ये कलर्स आहे. ठीक आहे. आणि इथे वेगवेगळे सेटिंग्स आपल्याला तयार करता येतात. आता बाय डिफॉल्ट हो, कलर देताना इथे बघा आपण काय केलंय, बॅकग्राऊंड @कलर म्हणजे ह्या कलरच्या फोल्डर मध्ये, आणि इथे कलरचे नाव आहे. आता हे नाव इथे आहे, म्हणून तो आपण नाव इथे दिलेलं आहे. ओके, फाईन. तर डिझाईन पण देता येतं आणि बटन पण आपल्याला करता येतं. आता बटनची साईज वगैरे ऍडजस्ट करता येते. सो इथे आपलं काय झालं, डिझाइन पार्ट इज रेडी. नाव कोडिंग पार्ट करायचं. कोडिंग पार्ट करण्यासाठी प्रत्येक गोष्टीचा काय करावं लागेल, इथे ऑब्जेक्ट बनवावं लागणार आहे. सो कोडिंग पार्ट कुठे करतो आपण, जावाच्या फोल्डर मध्ये, ह्या पहिल्या याच्यामध्ये मेन ऍक्टिव्हिटी. ओके, काय काय वापरलेलं आहे इथे, एडिट टेक्स्ट वापरलाय. सो मी इथे काय घेणार, एडिट टेक्स्ट, ते पण आहे E1, E2 किंवा ई युजर नेम किंवा ई पासवर्ड केलं तरी चालेल. ओके, आणि काय लागेल, एक बटन, BUTTON बटन, BTN नाव तुमचं. जेवढ्या गोष्टीचा ऑब्जेक्ट बनवलाय प्रत्येकाला एक आयडिया असेल, त्याच्यामुळे आपण जे त्याची जी मेथड आहे फाइंड यू बाय, कधी पण नाही हे शक्यतो थोडासा वेळ जातो, पण व्यवस्थितच घ्यायचं. काय होतं ते नंतर ना लक्षात येत. मग E1 मध्ये काय युजर नेम आहे, काय पासवर्ड आहे, ते कळत नाही. सो बेटर वे काय, EUNF इज इक्वल टू मेथड कुठली आपली, फाइंड यू बाय आयडी, r.id. काय तो EUNF. ओके, त्याच्यानंतर याला कंट्रोल डी केलं की लाईन डुप्लिकेट होते. PWD आणि इथे पण काय असतं, एडिट PWD. राईट. त्याच्यानंतर राहिलं आपलं बटन. सो BTN इज इक्वल टू फाइंड यू बाय आयडी, रिसोर्स मधला आयडी मधला BTN लॉग. फाईन. आता याचा क्लिक वर आपल्याला काम करायचे, पण त्याच्या आधी आपण काय करू, ठीक आहे, दोन व्हेरिएबल आपण स्टोअर करून घेऊ. स्प्रिंग हा क्लास आहे, कोणाला मागे राहून गेलं तर. ठीक आहे, सो UNM कॉमा कॉमा करा PWD. फाईन. आता बटनला क्लिक केल्यानंतर BTN डॉट सेट ऑन क्लिक लिस्नर, न्यू स्पेस व्ह्यू ऑन क्लिक लिस्ट, ही मेथड ओव्हर ऍड होते. ठीक आहे. आता सगळ्यात पहिलं काम आपल्याला काय करायचं, या बटनच्या क्लिक मध्ये ह्या दोन्ही व्हॅल्यू गेट करायच्या.
त्यासाठी काय करणार आपण UNM इज इक्वल टू कशात नाव स्टोर होतं तो नाही ऑब्जेक्टचं नाव लिहावं लागेल ना आधी एडिट टेक्स्टचं ऑब्जेक्टचं नाव डॉट गेट टेक्स्ट डॉट टू स्ट्रिंग ही पहिली मेथड गेट झाली. त्याच वेळी आपण काय करणार दुसरं दुसरं कशात आहे EPWD व्हेरिएबल काय आहे PW तो ज्याच्यात नॉर्मली सगळ्या गोष्टी स्ट्रिंग मध्येच भेटतात. त्याच्यामुळे त्याला टू स्ट्रिंग करणं गरजेचंच आहे. नाही तर काय होतं ते आपल्याला पाहिजे तसं कन्वर्ट करता येत नाही पुढे जाऊन. त्याच्यामुळे हे कंपल्सरी मेथड आहे. कुठली कारण गेट टेक्स्ट हा स्ट्रिंगचा आहे. त्याच्यामुळे तो स्ट्रिंग म्हणून त्याला कन्वर्ट करावं लागतं. ओके. इथे EPWD फाईन. आता युजर नेम आणि पासवर्ड आपल्याला भेटलेले. हे युजर नेम आणि पासवर्ड कुठले भेटतील? जे आपण स्वतः एंटर करणार आहे. पण आता सध्या आपल्याकडे ना कुठला डेटाबेस आहे ना कुठला API आहे. म्हणून आपण काय करणार सुरुवातीला आपलं स्वतःचा युजर नेम आणि पासवर्ड आपण स्टोअर करून ठेवणार आहे. ठीक आहे. मी 2 स्ट्रिंग व्हेरिएबल घेतो आणि त्याच्यामध्ये आपण बिल्ट इनच करून टाकू सिस्टीमचा युजर नेम आणि सिस्टीमचा पासवर्ड. हे आपण सध्या स्टोअर करून ठेवू म्हणजे लक्षात घ्या. आता आपण काय करू लाईक त्याच्यामध्ये डायरेक्टली व्हॅल्यू पण पास करून ठेवू शकतो किंवा मी इथे स्टोअर केलं तरी चालेल. तो सिस्टीमचा युजर नेम आहे. तो सपोज आपण कन्सिडर करू की ऍडमिन. ठीक आहे. लक्षात घ्या आणि सिस्टीमचा जो पासवर्ड आहे तो काय सध्या 1 2 3 4 5 सिंपल. म्हणजे आता आपण जे युजर नेम आणि पासवर्ड आपण स्वतः टाकणार आहे ते युजर नेम आणि पासवर्ड कोणासोबत मॅच झाले पाहिजे याच्यासोबत मॅच झाले पाहिजे. याच्यासोबत मॅच झाले तरच का आपलं लॉग इन सक्सेसफुल करायचं नाही तर हे करायचं. आता हे आपण हार्डकोडेड स्टोअर केलेले आहेत पण इन जनरल काय होणार आहे आपण टाकलेले युजर नेम पासवर्ड हे कुठल्या तरी डेटाबेस सोबत कम्पेअर होतील किंवा जो ऑनलाईन API आहे त्याच्यासोबत कम्पेअर होतील पण वर्किंग फंक्शनॅलिटी मात्र सेम. तो हे तर सगळ्यात अगोदर काय करावं लागेल आता कसं कम्पेअर करणार सांगा बरं मला काय करावं लागेल कम्पॅरिझन कसं करणार आहे इक्वल टू नाही इथे स्ट्रिंग मध्ये एक मेथड्स आहे जावा मध्ये. ओके. इक्वल टू नेहमी नंबर सोबत काम करताना वापर. तुम्ही जर असं केलं की युजरने टाकलेला युजर नेम हा इक्वल टू असेल SUNM सोबत तर हे सिंटॅक्स एरर देणार नाही पण ऍक्च्युली कम्पेअर होत नाही कारण हे कम्पॅरिझन जे आहे ते नंबर साठी केलं जातं. स्ट्रिंग साठी एक स्पेशल मेथड बनवून ठेवले त्याच्यामध्ये डॉट इक्वल्स नावाची मेथड आहे. युजरने टाकलेला युजर नेम हा जर सिस्टीम युजर नेम सोबत मॅच झाला आणि दुसरी कंडिशन पण आहे पासवर्डची मग इथे काय लिहू मी दोन कंडिशन एकत्र कसं चेक करणार आहे कुठला अँड वापरावा लागेल हे लॉजिकल अँड वापरावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं पासवर्ड युजरने टाकलेला पासवर्ड हा जर मॅच असेल काय सिस्टीम PWD सोबत हे जर मॅच झालं तर तुमचं काय इथे मी सध्या काय देतो टोस्ट मेसेज देतो. ओके. लॉग इन सक्सेसफुल लॉग इन सक्सेस. ओके. नाहीतर काय करणार आहे एल्स पार्ट मध्ये जाऊन लॉग इन फेल ELSE लॉग इन फेल FAIL. याच्यात बघा स्पेलिंग जरी चुकली ना तर ही खाली ग्रीन लाईन येते दिसतं का तो सजेशन देतो की अशा ना कधी मेसेज येते लॉग इन फेल्ड लॉग इन सक्सेसफुल झालं. सिंपलच्या लक्षात आलंय. आता आपल्याला करायचं काय म्हणजे सगळ्यात मेन तर हा पार्ट करायचा की युजरने टाकलेला युजर नेम आणि पासवर्ड हे कम्पेअर होऊन जर याच्यासोबत मॅच झाले तर आपल्या काय लॉग इन सक्सेसफुली नाही तर फेल्ड. पण आता हे एकाच स्क्रीनवर नाही थांबायचंय ते मी लगेच नाही सांगणार ते उद्या सांगेल इंटेंट टॉपिक काय. ओके एवढं लक्षात आलं तुम्हाला तुम्ही मला आधी इथपर्यंत करून दाखवा जेणेकरून मग पुढचे तुम्हाला सांगेल. आताच मी जे इंटेंट सांगितलं गेट एक्स्ट्रा पुट एक्स्ट्रा सांगितलं ना ते खूप ओव्हरलोड होतं.
बेसिकली तुम्हाला हे पर्यंत करायचं. लक्षात आलं? ओके. काय काय केलं आपण सिम्पली Android स्टुडिओवर आलो. आपला टार्गेट जो होता तो लॉग इनचा होता. सो युजर नेम आणि पासवर्डचे 2 एडिट टेक्स्ट, एक बटन घेतलाय. त्याच्यानंतर सेम डिझाइन आपण इथे जाऊन तयार केली. कुठे येतो? इथे. ॲपच्या फोल्डरमध्ये गेल्यानंतर आपल्याला कुठे भेटतो डिझाइन? लेआउटमध्ये, रिसोर्समध्ये, लेआउटमध्ये. ओके. इथे जाऊन आपण डिझाइन पार्ट्स कंप्लीट केलं आपलं. जे जे गोष्टी वापरल्या त्या प्रत्येकाला एक सिंपलचा आयडी दिला आपण एडिट टेक्स्ट बटनला. प्रत्येक गोष्टीचा ऑब्जेक्ट इथे क्रिएट केला आहे मेन ऍक्टिव्हिटी कोडिंग पार्ट मध्ये. ओके. त्याच्यानंतर प्रत्येकाला फाइंड यू आयडी केलं. बटनच्या क्लिक इव्हेंटला दोन्ही व्हॅल्यू गेट केल्या आणि सिस्टीमचा युजर नेम आणि पासवर्ड आपण हार्डकोडेड स्टोअर करून घेतला आणि युजरने टाकलेला युजर नेम आणि पासवर्ड आपण कम्पेअर केला. त्याच्यानंतर दोघं जर मॅच झाले तर तो लॉग इन सक्सेसफुल होतो, नाहीतर ते फेल होतो. ठीक आहे. आता हे तुम्ही ऍप्लिकेशन करून ते बिल्ड करून बघायचे जेणेकरून ते होतं. इमेज पण टाकता येतो. येस, इमेज पण टाकता येईल. आता ते सध्या इमेज वगैरे शोधणं ठीक आहे. थांबा एक काम करू. नाही नाही, कोड एसआरसीचा 1 मिनिटासाठी आपण ना लगेच इमेज टाकून बघू. माझ्याकडे एक स्क्रीनशॉट आहे रेडी. ओके. सो लगेच ते करता येईल आपल्याला. ठीक आहे. मी माझं स्क्रीन हे टाकतो. बॅकग्राऊंडला आलो. येस. ओके. हे बघा एक स्क्रीन आहे. हीच कॉपी करतो मी इथे. त्याला क्रॉप करायला पाहिजे होतं थोडंसं, पण आता ते एवढा वेळ नाही आपल्याकडे. ठीक आहे चला. सेव्ह ॲज किंवा इथं क्रॉपचा ऑप्शन आहे का एडिटचा बिडिटचा काही? नाही आहे, मेसेज एडिटमध्ये येतो. ठीक आहे, सिम्पल क्रॉप करता येईल आपल्याला, काही हरकत नाही. सेव्ह ॲज करू आपण. JPG हे लक्षात घ्या. डाउनलोडमध्ये SU फ्रेश. ठीक आहे. सो आता तो इमेज जर आपल्याला टाकायचा असेल तर आपल्याला हे माहितीच आहे. कुठे येईल ते? इथे जावं लागेल आपल्याला डाउनलोड्स मध्ये जाऊन ही इमेज जी आहे ती कॉपी करावं लागेल. कुठे ठेवायची ही इमेज? ड्रॉएबलच्या फोल्डर मध्ये इमेज ठेवणार आहे आपण. ओके. SUR नावाची इमेज आहे. ठीक आहे. इथे बॅकग्राऊंडला काय करावं लागेल आता? @ ड्रॉएबलच्या फोल्डर मध्ये ना तो SUR. ठीक आहे. आता काय झालंय, आता हे जे बॅकग्राऊंड जे आहेत ना ते हाईड झाले. ओके. तेही आपल्याला हे करता येईल ऍक्च्युअल मध्ये बघायला गेलं तर, पण त्याच्यासाठी ती वेगळी प्रॉपर्टी आहे. ओके. तर याला डायरेक्टली बॅकग्राऊंड करता येणार. फाईन. तुमच्या लक्षात आलं असेल बॅकग्राऊंडला तुम्हाला इमेज पण ठेवता येईल. आता तेही करायचं झालं ना तर त्यालाही ऑप्शन आहे. पण ते तुम्हाला लगेच खूप ते वेगळं वाटून जाईल. पण ठीक आहे. एका मिनिटासाठी तुम्हाला मी दाखवत होते. त्यासाठी ना वेगळे ड्रॉएबलचे फोल्डर असतात. सो दॅट तुम्ही ते त्याला ॲज अ बॅकग्राऊंड सेट केलं की तो सेट होऊन जातो दुसऱ्या फोल्डरमध्ये. इथे बघा तुम्ही जर काही लॉग इनचे डिझाईन्स आहेत माझे बघितले ना, ते प्रोजेक्टच्या टायमाला ते वापरता येतील. त्याच्यात वेळ नाही वाया घालवायचा. मग इथे माझी लॉग इनची स्क्रीन बघा. हे जे बॅकग्राऊंड दिसतंय. आता हे बॅकग्राऊंड बनवताना याच्यासाठी ड्रॉएबलचे बॅकग्राऊंड वापरले असेल मी. हे बघा एडिट टेक्स्ट बॅकग्राऊंड टॉप वगैरे. आता हे कुठून आले एडिट टेक्स्ट बॅकग्राऊंड? इथे. हा. हा बनवता येतो आपल्याला त्यावेळी XML ॲज अ बॅकग्राऊंड सेट करण्यासाठी. इथे टॉप नावाची जी गोष्ट आहे, ही गोष्ट आपण डायरेक्टली वापरू शकतो इथे. पण त्याच्यासाठी पण काही कलर वापरले गेले असतील, ते काळजी घ्यावी लागेल त्याची. Okay. ही एक अशी डिझाईन असते. आता हे कोणी बनवत बसत नाही, ती रेडी थीम असते, आपल्याला ती बनवायची नाही. सो ऍक्टिव्हिटी मध्ये जाऊन इथे याला ॲज अ बॅकग्राऊंड ऍड करावं लागेल. ओके. बॅकग्राऊंड @ड्रॉएबल मध्ये आली एडिट टेक्स्ट टॉप नावाचं दिसलं. याला पण इथे कॉपी करून इथे पेस्ट करायचं. इथे हाईट आता थोडीशी वाढवून घ्यावं लागेल. 35 dp आणि 35 dp किंवा 45 केलं तरी चालेल. ओके. ठीक आहे. चल एक व्यवस्थित डिझाईन तयार होतात. लक्षात आलं.
बटनला पण ऑप्शन आहे. आता बटनचे पण प्रॉपर्टीज आहे. याच्यात बटनची प्रॉपर्टीसाठी पण काही ना काही वापरलं असेल. बटनसाठी काय वापरले? बॅकग्राऊंड नाही वापरले ना याच्यासाठी. हे ठीक आहे. इथे आपण थोडीशी विड्थ वापरून त्याचा कलर चेंज करू शकतो याला. रॅदर दॅन बॅकग्राऊंड कलर याचा व्हाईट करून टाकू. सो दॅट तो दिसेल थोडंसं. बॅकग्राऊंड टिंट म्हणावं लागेल डायरेक्टली नाही होणार. ठीक आहे. आता तो बटनचा बॅकग्राऊंड जर हे झाला असेल, मग त्याचा टेक्स्ट कलर काय करावा लागेल? वेगळा करावा लागेल. आता डिझाईन जेवढं कराल ना तेवढं कमी आहे. त्यामुळे पार्ट असं होणार. झालं? तर बरं आता ती इमेज ती माझी डायरेक्टली उचलली, पण तुम्ही जर व्यवस्थित त्या थीमच्या रिलेटेड उचलली असेल, तरी तो काम होणार आहे. फाईन? तरी दिसतंय व्यवस्थित. आलं लक्षात? झालं बघा. हे एक आता प्रोफेशनल ॲप सारखं दिसायला लागलं. त्यामुळे मेन मी माझं जे प्रायर फंक्शन असतं आणि फंक्शनॅलिटीवर फोकस करा. डिझायनिंग कधी पण करता येते. त्याला काहीच नाही. आणि डिझायनिंगचे खूप सारे रेडी टूल्स आहेत. ते मी देऊन टाकेल तुम्हाला प्रोव्हाईड करायचं असेल. ठीक आहे? आलं लक्षात? फाईन. याला बिल्ड करायचं असेल तर बिल्ड एपीके मध्ये जाऊन बिल्ड करा आणि तो ॲप आपला काय होऊन जाईल? बिल्ड होऊन जाईल. एकदा बिल्ड झाला की तो आपल्याला फक्त इन्स्टॉल करायचा आहे आणि तो व्हॅलिडेट होतो की नाही चेक करायचं. नंतर आपण लॉग इन झाल्यानंतर होम स्क्रीनला वगैरे जाणार. त्यासाठी इंटेंट वगैरे वापरतात. ठीक आहे. आता हे नवीन ऍप्लिकेशन का आलंय? कारण माझं जे 34 जे आहे ते मला बिल्ड करून घ्यावं लागेल. ओके. ते दरवेळेस नवीन ऍप्लिकेशन केल्यावर मला हे करावं लागतं. ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही. सगळं द्या. नंतर त्याला बिल्ड करून हे करू. झालंय बिल्ड. सो आता जाऊन बिल्ड एपीके करा. बिल्ड होऊन जाईल आणि ती स्क्रीन दिसेल आपल्याला. ठीक आहे. झालाय बिल्ड. याला लोकेट करणार आहे. लोकेट केल्यानंतर हा जो ऍप आहे तो ऍप ट्रान्सफर करून घेऊ शकतो आपण. सिंपल टेलिग्रामलाच मी ट्रान्सफर करतो. लॉग इन केल्यानंतर इन्स्टॉल करा. हे पेज तुम्हाला दिसून जाईल. टोस्ट मेसेज दिलाय ना आपण लॉग इन सक्सेसफुलचा. फाईन. तर दिसेल आता व्यवस्थित स्क्रीन. आता ते इमेज वगैरे कॉम्प्रेस झाला असेल थोडस मे बी तो इश्यू येऊ शकतो. पण काय इश्यू नाही. ठीक आहे. चेक करू लॉग इन होतंय का नाही. इन्स्टॉल्ड इन्स्टॉलिंग होतंय. इन्स्टॉल एनीवे विथ स्कॅनिंग. ओपन. हे बघा दिसतंय. स्क्रीन दिसते व्यवस्थित. स्क्रीन जी आहे ती अशी दिसते आपल्याला. ते मी डायरेक्टली कसं आहे तिथे दाखवता येत नाही, पण सीन जनरली कशी दिसणार आपल्याला अशी. ठीक आहे. डिझायनिंग पार्ट झाले. आता आपण काय करू शकतो त्याला युजर नेम आणि पासवर्ड टाकून बघू. युजर नेम काय टाकलं होतं आपण? ऍडमिन. आणि पासवर्ड काय होतं? 1 2 3 4 5. आता टाकलं मी. लॉग इन सक्सेसफुल. येतंय मेसेज. आलं ना? बघितलं नाही का तुम्ही? हा ते मी चेक करून दाखवतो. लॉग इन सक्सेसफुल. पुढे आपण टेलिग्रामला पाठवला होता. हे 2 in 1 काम असंच करावं लागतं. इकडून तिकडे तिकडून इकडे. ठीक आहे. चलो लॉग इन सक्सेसफुल झालं. चुकीचं टाकलं तर ते काय होणार आहे? फेल्ड पण येणार. नाही पण पुढचंच. लॉग इन सक्सेस. फाईन. चुकीचं टाकलं तर काय होऊन जाईल? लॉग इन फेल्ड. ते पण करून बघायचे तर करून बघू शकता तुम्ही. इथे पासवर्ड किंवा युजर नेम काहीतरी चुकीचं टाकतो मी. सो दॅट ते तुम्हाला काय होऊन जाईल? लॉग इन फेलचा मेसेज येईल. लॉग इन फेल. ठीक आहे. पुढची स्क्रीन आता लॉग इन फेल. युजर नेम चुकला होता. झालं. ही आपली स्क्रीन.
युजर नेम पासवर्ड ऍडमिन 1235 लॉग इन सक्सेसफुल. हे जर टाकलं नाही फेल. झालं ऍप्लिकेशन एवढंच आहे तुमचं अँड्रॉइड, याच्या पलीकडे काहीच नाही. ठीक आहे, आले लक्षात? चलो पुढचं आपण याच्यात इंटेंट वगैरे करणार आहे.